इस्लामिक कॅलेंडरनुसार मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा सुरुवातीचा पहिलाच महिना व या महिन्यात 1400 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हसन आणि इमाम हुसेन यांची करबलाच्या मैदानामध्ये जी युद्ध झालं त्यात त्यांनी शहीद इमाम हुसेन यांच्या आणि त्यांच्या विरोधकांचं जे युद्ध झालं त्यात त्यांनी शहीद झाले। त्यांच्या आठवणीत पूर्ण भारतात व पूर्ण जगात मोहरम हा सण त्यांच्या आठवणीत हा सण मानवला जातो आणि हा सण त्यांनी शहीद झालेल्या दिनाला मोहरमचे सुरुवातीचे 10 दिवस हा सण असतो व आज रात्री म्हणजे 9व्या दिवशी त्यांची कत्तल झाली असं कत्तल रात्र म्हणून आज ही कत्तल रात्र आज आपण साजरी करतोय व उद्या त्यांचं दफन होतं। 10व्या दिवशी त्यांचे दफन होतं। पूर्ण इस्लाममध्ये व इस्लामच्या पूर्ण इतिहासात सर्वात पैगंबरांचे नातू असून सर्वात क्रूरपणे त्यांना शहीद करण्यात आले, त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्या बलिदानाला व त्यांच्या बलिदानाला व त्यांची आठवण म्हणून हा सण आणि मोहरम पूर्ण जगात साजरा करण्यात येतो। मोहरम हा सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो। आपल्या जिल्ह्यातील कडेगाव असू दे, मिरज असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वत्र असू दे, हिंदू मुस्लिम दोन्हीही लोक एकत्र येऊन आणि गुण्या गोविंदाने हा सण साजरा करतात व इमाम हुसेन यांच्या आठवणीत हा सण साजरा केला जातो। व आपल्या ह्या इथे तर 50% हिंदू समाज व 50% मुस्लिम समाज म्हणला तर मुस्लिम समाज सगळे दोन्ही समाज एकत्र येऊन हा सण साजरा करतात।